नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको. आत्ता आम्ही मीरा रोडला आहोत आणि झी मराठीवर एक नवीन सिरियल आता सुरू होती आहे किंवा हा इंटरव्ह्यू येईपर्यंत ती सुरूही झाली असेल. शुभ श्रावणी असं त्याचं खूप छान शीर्षक आहे आणि शुभ माझ्याबरोबर आहे. सुमित, तुझं तारांगणमध्ये सुमित विजय, तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत. पहिल्यांदाच आपण बोलतोय आणि मला खूप छान वाटलं तू इतक्या प्रसन्नपणे वावरत होतास याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. तर टायटलमधलाच तुझा रोल आहे. तर काय सांगशील, किती एक्सायटेड आहेस? मी एकतर टायटल नावाचंच लीड करतो, त्यामुळे तर एक्साइटमेंट आहेच मला. पण त्याच्याही बियॉन्ड असं आहे की झी मराठीवर आपण सिरियल करतो, कारण की इतक्या लहानपणापासून आपण त्या अल्फापासूनचं ते एक गणित बघत आलो आहे ते झी मराठीचं. त्यामुळं एक्साइटमेंट तर आहेच आणि भारी वाटतंय खरं सांगायचं झालं तर. आणि ह्यातले जे दोन दिग्गज कलाकार आहेत, लोकेश गुप्ते, आसावरी जोशी आणि तुम्ही सगळे नवीन फौज आहे, या दिग्गजांबरोबर आत्ता तुम्ही काही एपिसोड शूट केले असतील, पण काय फिलिंग होतं ते? मजा आहे लोकेश सरांचं काम किंवा सॉरी मॅडमांचं पण काम मी बघत आलो, इतके वर्ष बघत आलो. आणि त्यामुळं काय होतं ना, तुम्ही त्यांच्याबरोबर काम करताना ती एक्साइटमेंट, त्यांच्याकडनं शिकण्याचं काहीतरी ती एक राहते तुमच्याकडे. पण त्यांच्याकडनं तसं ऑब्व्हियसली बॅगेज नाही आहे की आम्ही इतकं काहीतरी करून आलो आणि नवीन नवोदित कलाकार आहे, तसं त्यांच्याकडनं कधीच नव्हतं. पण मज्जा आहे, कारण काय होतं ना, सिरियलचे हे पिलर्स आहेत आणि तुम्ही सगळे मिळून जेव्हा एकत्र येता ना ती सिरियल उभा करता, त्यामुळं त्याची मज्जा येते खरी सांगायचं झालं तर. तुला काय जाणवलं त्यांच्यातले जे काही इतके चांगले वेगवेगळे गुण आहेत हो, हो. किंवा तुमचं एक्सचेंज जे काही थोडंफार झालं असेल, काय काय मिळालं तुला त्यांच्या? मला असं वाटतं ना, स्पेसिफिकली सॉरी मॅडमचं पण मी सांगेन की त्या ना खूप जास्ती डेडिकेटेड आहेत त्यांच्या कामाविषयी. म्हणजे कधी कधी काय होतं ना, की तुम्ही इतकी वर्ष काम करता, अरे डायलॉग काय चला तिथं बोलू, असं होतं कधी कधी. नाही, कारण की सिरियलला तुम्ही जर बघितलं ना, की ते ना तुमचं खूप अर्ली, खूप लवकर तुमची अशी स्क्रिप्ट येते. त्यामुळे कधी असं होतं की अरे यार आत्ता झाली यार, किती तुम्ही स्क्रिप्ट चालेल तिथं करूयात. नाही, शी इज व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड्स हर वर्क. त्या इतक्या डायलॉग खतरनाक पाठ करतात आणि त्यांचं कामाची जी आहे ना ती की धमक. कधी त्या 2-3 वेळा तर आजारी पडलेल्या, त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यांना फीवर वगैरे का, येट त्या आल्या इथे त्या काम करतात. हा गुण खूप महत्त्वाचा आहे, कारण की तुम्ही तुमच्या कामांविषयी प्रामाणिक आहात, एकनिष्ठ आहात. सो ते खूप महत्त्वाचं आहे. लोकेश सरांकडनं मग माझं फिटनेस, त्यांचा जो या वयात आहे, म्हणजे ते या वयात जे यंग दिसत आहेत, त्यांचं फक्त ते केसांचे फक्त ग्रे झालेत, ते पण त्यांनी ठेवलेत म्हणून अकॉर्डिंग टू. नाही, कारण की तुम्ही आय डोंट नो इज एज, बट काय त्यांचं ते पर्सनॅलिटी आहे, त्यांनी ती मेंटेन केली आहे. ॲक्च्युली पर्सनॅलिटी मेंटेन करावी लागते या एजमध्ये, असं नाही होत की आपोआप राहते. जिथे आत्ता जर तुम्ही म्हणलं तर 40s नंतर लोकांचे पोट यायला चालू होतात. ही इज लाईक तो असे ते अजून सुद्धा हिरोसारखे वाटतात ते. आणि तुझ्यावर टायटल रोल मध्ये जी आहे श्रावणी श्रावणी, पल्लवी, हो. ती आता तर खूप आघाडीची अभिनेत्री हो, म्हणून हो, पुढे आलेली हो, आहे. हो, हो. लोक तिच्यावरही प्रेम करतात. करेक्ट, करेक्ट. तिच्यावरच बॉन्डिंग कसं झालं, किती दिवसात झालं आणि कशी वाटली तुला ती? वल्लरी भन्नाट आर्टिस्ट आहे, भन्नाट ॲक्ट्रेस आहे, कारण तिने प्रूव्ह केलं आहे मागच्या सिरियल्समध्ये. आणि तिच्यावर काम करताना सुद्धा एक कम्फर्ट होता, कारण की स्क्रीन टेस्टपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आणि तिचं एक आहे स्वतःचा ह्युमर आहे. ती काम करताना सुद्धा तिच्या दुनियेत असते, मग बाहेर आली की ती ह्युमर करते, ह्युमरस आहे ती. सो त्यामुळे मज्जा आहे. तिनं कधीच कारण इतके वर्ष तिनं सिरियल केली आहे, इतके म्हणजे जी का मागची सिरियल आहे त्यांचीच खूप जास्त वेळ चालली होती. पण तिचंही असं काही बॅगेज वगैरे नाही की अरे तू मूवीज करून आलायस आणि तो आता सिरियल, आम्ही सिरियलमधले आम्ही असे. नथिंग. शी इज व्हेरी इनोसंट आणि ती खूप हेल्पफुल आहे, खूप चांगली को आर्टिस्ट आहे. ओके. किती दिवसात तुम्ही जेल झालात एकमेकांशी? मी ते सांगतो ना, जसं स्क्रीन टेस्ट पहिल्या दिवशी झाली ना, त्या दिवशीच आमचा तो आईस ब्रेक झाला होता, कारण की तिचं एक स्वतःचं ह्युमर आहे, माझा पण एक ह्युमर आहे, आम्ही दोघांनी पण तो झाला. आणि जेव्हा ऑनसेट जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा पण आमच्यामध्ये ती एक मज्जा होती दोघांमध्ये, की ती म्हणजे जेव्हा तुम्ही रिॲक्शन्स गिव्ह अँड टेक करता, त्याच्यामध्ये पण एक काहीतरी होतं. तशी ती मितभाषी मुलगी आहे, पण आहे म्हणजे शी इज व्हेरी गुड को आर्टिस्ट. तुझा स्वभाव मी वैशिष्ट्य काय? मी तुम्हाला खरं सांगू का, मी ॲम्बिवर्ड म्हणू शकतो 70%. ॲम्बिवर्ड म्हणायचं मी थोडा एक्स्ट्रोवर्ट आहे खरं सांगायचं तर. एक्स्ट्रोवर्ट आहे मी माणूस, बोलका माणूस आहे मी. बर. एकदा कम्फर्ट मिळाला तर मी बोलतो लोकांबरोबर, मज्जा येते. त्यामुळं मला तसा इश्यू नाही आहेत की बाबा लोकांना अरे कसं बोलायचं काय असं नाही होत. मी बोलका आहे. तू मूळचा कुठला आहे? मी कोल्हापूरचा आहे, प्रॉपर कोल्हापूरचा आहे मी. माझं शिक्षणापर्यंत मी कोल्हापूरच होतं, पण आता तुम्हाला या इंडस्ट्रीसाठी तुम्हाला मुंबई किंवा पुण्यालाच यावं लागतं. मग काही वर्ष झालं पुण्यात, मुंबईत आहे मी. किती वर्षापासून आहे? मुंबई 10 वर्ष आहे मी. 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. हो, अंधेरी ईस्टमध्ये राहतो. बर.
येस. मग आता सेटल झालायस तू? हो, मुंबईनं आपलंसं केलं. आज आज मुंबईनं मला इथपर्यंत आणलं आतापर्यंत, कारण मुंबई माझी मुंबईच आहे. ओके, बर. म्हणजे आता मुंबईकर झालायस असं मुंबईकर, येस येस, मी प्राऊडली सांगू शकतो आय एम मुंबईकर. माझं जरी जन्मभूमी आणि जे काय माझं कोल्हापूर असलं तरी मी आता मुंबईकर म्हणून मला प्राऊडली मी सांगू शकतो. येस, मला मुंबईकर आहे. कोल्हापूरला तुझं किती जाणं येणं होतं आता? कोल्हापुरात मी महिन्यात एकदा जाऊन येतो. माझे आई बाबा तिकडे आहेत. बर, बर, बर. माझे आई बाबा काका सगळे माझे कोल्हापुरात आहेत. बर. म्हणजे सगळीच माझं घरच तिकडे आहे. माझे भाऊ तिकडेच असतात सगळेजण. त्यामुळे कोल्हापूरला एकदा तरी महिन्यानं तुम्हाला जाऊन लागते. नाही तर ते काय होतं ना, आपली वारं लागल्याशिवाय आपल्याला ती मजा येत नाही. मग निवांतपणा वाटत नाही, कारण मुंबईच्या वातावरणात थोडंसं हे आहे, धावपळ आहे मुंबईच्या वातावरणात. कोल्हापूरचं वारं एकदा कोल्हापूरचं जरा वारं घेऊन राहते. कोल्हापूरचं वारं जरा निवांत आहे. मग जरा मेंदूच तुम्हाला सांगत असते, चल जरा तिकडं तांबडा पांढरा खा, जरा रिलॅक्सेशन दे आम्हाला थोडंसं. तू 10 वर्षापूर्वी मुंबईत आला तेव्हाचं कोल्हापूर आणि 10 वर्षानंतरचं कोल्हापूर, तुला काही बदल जाणवतो? कोल्हापूरमध्ये निवांतपणा तर बदललेलं नाही आहे, वारं तर बदललेलं नाही. हां, हलकंच थोडंसं ट्रॅफिक वाढलं आहे कोल्हापूरमध्ये आमच्या, कारण की आता काय आलं आहे, प्रत्येकाकडे गाडी आली, 4 व्हीलर आली आहे. आमच्या कोल्हापूरमध्ये पटणार नाही तुम्हाला, 5-4 वर्षांपर्यंत सिग्नल नव्हते. आत्ता सिग्नल आलेत कोल्हापूरमध्ये, पण आलेत. पण कोल्हापूर तसं बदललेलं नाही. कोल्हापूर अजूनही माणसं रांगडी आहेत, प्रेमळ आहेत, जीवाला जीव देणारी माणसं आहेत. सो त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूर तसं बदललेलं नाही आहे. आणि कोल्हापूर म्हटलं की खाण्यापिण्याची रेलचेल आहे. तुझे तिथलं खाण्याच्या आवडीचे स्पॉट्स किंवा कुणाकडं तू काय चांगलं खाल्लंयस कोल्हापूरचं ते सांग. कोल्हापूरमध्ये खरं सांगू का, तांबडा पांढरा तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ तुम्हाला भारीच मिळणार आहे. मला राजाभाऊची भेळ लई आवडते कोल्हापुरात सांगायचं झालं तर. देन कोल्हापुरातलं पन्हाळ्यावरचं एक हॉटेल आहे गौरी नावाचं, तिथं तुम्हाला तांबडा पांढरा लई भारी मिळतो. सो असे भरपूर स्पॉट आहेत जिथे तुम्ही जाऊन. मिसळ तर कोल्हापुरात सगळेजण म्हणतात ही मिसळ ती मी फडतरेपासून शाहूपासून सगळ्या मिसळ खाल्ल्यात. मला सगळ्या मिसळ आवडतात कोल्हापुरातल्या, भारी म्हणजे. आणि तू मुंबईत चांगली मिसळ किंवा चांगला तांबडा पांढरा कुठं खाल्ला? कोल्हापुरात मी सॉरी मुंबईकर सॉरी पुणेकर, तुमच्याकडे तांबडा पांढरा मिळत नाही चांगला, हे अनफॉर्च्युनेट आहे. तुम्ही ॲक्च्युली त्यांना पण मिळत नाही, पण जे जे हॉटेल आहे ते पण बरं बनवतात. पण कोल्हापुरी तांबडा पांढरा कोल्हापुरातच खरं सांगितलं नाही. तू आता 10 वर्ष झाली म्हणतोयस, तर आता तू कुठल्या स्टेजला आहेस असं तुझं वैयक्तिक मत आहे? म्हणजे तू इथं आता चांगला सेटल झाला आहेस का अजूनही स्थिरावतोय? स्वतःचं ॲनालिसिस काय करशील? मला असं वाटतं ना, स्थिरावणे हा प्रकरण आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर म्हणजे मग आपल्या तर इंडस्ट्रीज मी बोलेन की होत नाही. कारण काय होतं ना, तुम्ही दररोज इव्हॉल्व्ह होत असता, तुम्हाला दररोज तुमचे एम्स बदलत असतात, तुम्हाला दररोज असं वाटत असतं की हे व्हावं, तेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह झोनमध्ये असता. आज मी 2 सिनेमे करून आलो तर किंवा 3 सिनेमे करून मला असं वाटतं की नाही यार, मला आता हा सिनेमा करायचा आहे, किंवा मी आता अंधेरीमध्ये राहतो तर मला असं वाटतं की आता मला पवईमध्ये राहायचं आहे. सो तो इव्हॉल्वमेंट होतच राहते तुमची. सो असं आहेच. बरं. आणि आता तू ही सिरियल करतोच आहेस, पण बाकी तुझे गोल्स काय आहेत? कशा प्रकारच्या भूमिका तुला करायच्या आहेत किंवा टेलिव्हिजन सिनेमा कसं तुला बॅलन्स करायचं? मला ना सिनेमा तर 100% करायचं आहे, नो डाऊट. कारण की मला सिनेमांचं माझं स्वतःचं एक प्रेम आहे, स्वतःचं एक पॅशन आहे त्याच्याविषयी. मला आत्ताच एक सिनेमाचा कॉल पण आलेला की तुम्ही कराल का म्हणून, पण तो बॅलन्स मला कसा करता येईल मी त्याचा विचार करीनच. स्वतः माझं लिखाणही चालू आहे सिनेमांविषयी. हो, सिनेमांचं माझं लिखाणही चालू आहे, त्यामुळे मला आहे फ्युचरमध्ये प्लॅन. पण सध्या तरी आता मी शुभ श्रावणीचा शुभ बनून मला राहायचं आहे काही वर्ष. आणि आम्ही ह्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक वेगळी गोष्ट बघितली. तू एका पेटला घेऊन येताना आम्हाला दिसलाच आणि त्याला फिरवताना दिसलाच आम्हाला. स्वतः तुला अशा पेटची आवड आहे का किंवा तुझ्या घरी कधी होतं? अनफॉर्च्युनेटली मला तशी आवड नाही आहे. म्हणजे मी हेड नाही करत, पण नाही मला तसं मी असं पेट लवर नाही, माझ्या कुठलेही पेट नाही आहे. पण हां, आता हे जे आहेत बिचारे येत आहेत ते ट्रेंड आहेत सगळे, जे ट्रेंड डॉगीज आहेत, त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही ऑपरेट होतातच. बरोबर, छान वाटतं. मस्त. सुमित, तुझ्याशी गप्पा मारताना मलाही खूप छान वाटलं आणि आता नुकतीच सुरुवात होती या सिरियलची. आम्ही पुन्हा सेटवर येऊ आणि तुझा रोल पुढे गेल्यावर आणखी बोलू, भेटू. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.